जय शिवराय. तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपण आज यासाठी जमलो इथं, आजूबाजूला सगळे असणारे जे सगळे व्यवस्थित या विषयाकडे आता लक्ष द्या. खाली बसा म्हणू नका आणि वरही बसू नका म्हणून. विषय समजून घ्यायचं शिकू आपण आता. काही कोण पुस्तक वाजे तरी शांत राहा. काय असतं, कधी काळी समाज एकवटलाय तर आपल्याला काळजीपूर्वक विचारपूर्वक पुढे जायचं आहे. म्हणून ही आपण बैठक सगळ्यांना बोलून सांगेल. 29 ऑगस्टला 3 वर्षे आंदोलनाला पूर्ण होत आहे. 3 वर्ष संघर्ष करतोय मराठा समाज. यामुळे विषय सगळे आपण समजून घेऊन काय करायचं हे लय गरजेचं. समाजाला येड्यात काढायचं काम जर चाललंय, आपण किती वेळ द्यायचा किती नाही द्यायचा याच्यावर बारीक लक्ष दिलं पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना बोलेल. इथं बसलेले जेवढे जिथपर्यंत आवाज होतो तिथपर्यंत सगळ्या बांधवांवर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना सांगतो, आपल्याला 29 ऑगस्टला म्हणजे 1 महिन्यानंतर आता 29 जुलै शेवटचं खूप मोठं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं. शेवटचं आंदोलन करायचंय आणि निर्णायक करायचंय. 3 वर्ष हा संघर्ष चालू आहे. पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे नाही राहिले पाहिजेत. शेवटचं आंदोलन, निर्णायक आंदोलन करायचं, इतकं ताकदीनं करायचं, पुन्हा मराठ्यांचे प्रश्न मागे ठेवायचे नाही. क्रमांक 1, सगळ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नुसता बैठकात सुद्धा उपयोग होत नाही. आपल्या 58 लाख नोंदी राज्यात सापडल्या. आपण सरकारला वारंवार सांगतो, तुमच्या सगळ्याच्या साक्षीने तुम्ही 58 लाखाचे प्रमाणपत्र द्या. सरकार 58 लाखाचे प्रमाणपत्र देत नाही. म्हणून निर्णायक आंदोलन 29 ऑगस्टला करायचं. आजपासून त्याच्या कामात तुम्ही लागायचं. याच्याच बरोबर 58 लाख नोंदी सापडल्या. ज्यांना कोणाला नोंदी सापडलेल्या माहिती आहेत त्यांनी अर्ज करा. पुन्हा आपल्याकडे बाजू नाही आली पाहिजे बरं का. एकदम खेळीमेळीची बैठक चालली आपली आता. सगळ्यांनी समजून घेतलं तर आपल्या पुढच्या 10 पिढ्या सुधारणार आहेत. म्हणून सगळ्यांनी विषय समजून घ्या. 58 लाख नोंदी सापडल्या. एक क्रमांक सांगितलं तुम्हाला. पहिला मुद्दा की 58 लाख नोंदी सापडल्या. ज्यांना माहिती आहेत आपल्या नोंदी त्यांनी अर्ज दाखल करा. प्रमाणपत्र मिळणार नाही तसे. एक भाग पक्का झाला. खाली बसा वर बसा सुद्धा म्हणू नका. गबरावर का तुम्ही डिस्टर्ब करू नका लोकांना. आणि ज्याला उभा राहायला बसा जागा नाही तरी तसं त्रास होती, पण समाजासाठी उभा राहा. कारण माझा विषय दुसरीकडे जातो. तर समाजाच्या लेकराविषयी असू दे. जीवन पुन्हा पुन्हा नाहीये. समाजाच्या लेकराचे हाल व्हायला लागले. हे डोळ्या पुढे पाय पडतो तुमच्या. 3 वर्ष झालं रक्त जाळतोय. 3 वर्ष या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय. म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचं. एक तर मी जाईल नाही तर ते तरी जाईल. थोडं समाजाच्या लेकरासाठी समजून घ्या. आपण एखाद्या वेळेस आजूबाजूला बसतो, ऐकण्यात येत नाही, मग काय ठरलं माहित होत नाही. घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांनी आता वेळ द्यायचा. 29 ऑगस्ट एकाने आपण आपल्या घरी थांबायचं नाही.
क्रमांक 1, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पुढे घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन सोडायचं नाही. याच्यावर ठाम निर्णय. फायनल का? दुसरा, आपल्याला त्यांनी हैदराबाद गॅजेट दिली, प्रमाणपत्र कवा द्यायचे? माझा सरकारला प्रश्न आहे, हैदराबाद गॅजेटियर फडणवीस साहेब तुम्ही दिलं तर प्रमाणपत्र तुम्ही का देत नाही? याच्या अगोदर त्यांनी स्थानिक चौकशीचा अहवाल काढला होता. बघा सगळेजण डोळ्यासमोर आठवून, मराठ्यांना किती वेड्यात काढायचं. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे लेकर टार्गेट का केले? मराठी टार्गेट कशामुळं? आम्ही तुमच्याशी भांडतोय आरक्षणासाठी, राजकारणासाठी नाही. इथं बसलेल्या मराठ्यांनी सुद्धा ही तळमळ समजून घ्या. आता तुकडाच पडायचा. स्थानिक चौकशीचा अहवाल आधीचा होता, त्यावेळेस प्रमाणपत्र निघत होते. आता हे निकाय करून नवीन एसओपी आणली, नवीन काही बदल केले स्थानिक चौकशी अहवालात. 3-4 महिने झाले प्रमाणपत्र निघा. हैदराबाद गॅजेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्यातले घ्यायचे, त्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. 29 ऑगस्ट पासून सुरू. तुम्ही जसा लाखो करोडोंनी वेळ दिला, मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. पुन्हा 29 ऑगस्टच्या नंतर वेळ द्या. मराठ्यांनी मराठा समाजासाठी, मराठा समाजाच्या लेकरासाठी 29 ऑगस्ट पासून जोवर आंदोलन चालत तोपर्यंत वेळ द्या. भाजपचा मराठा असला तरी त्याच्या पोराला पोरीला आरक्षण लागणार हे विसरू नका. तुमचं पोरगा पोरगी तुम्हाला दगडाने हाणील. माझ्या सगळ्या नेत्यांना आव्हान आहे, शिवसेनेच्याही पोराच्या पोरीला आरक्षण लागणार आहे. त्याला नसेल लागत तर त्याच्या कार्यकर्त्याला लागणार आहे, कार्यकर्त्याच्या पोरा पोरी लागणार. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस सगळ्यांच्या पक्षाच्या लेकराला आरक्षण लागणार. पक्षाच्या बाजूने वळायचं. इथून पुढं मराठ्यांच्या नेत्यांनी बंद करा. आरक्षणापुरतं तुम्ही तुमच्या पक्षाच्याच बाजूने वळा. आरक्षणाच्या विषयात एकाही मराठ्यांच्या नेत्यानं, मंत्र्यांनी बोलायचं नाही. जातीच्या बाजूने बोलायचं आणि जातीच्या लोकांनी सुद्धा जातीच्या बाजूने उभा राहा. हैदराबाद गॅजेटियर नुसार 28 ऑगस्टच्या आज सगळे कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, नसता 29 पासून आंदोलन सुरू. आणि शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं. खूप महत्वाच्या टप्प्यावर आंदोलन आहे आपलं, अंतिम टप्प्यावर आहे. आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. 2 विषय खूप महत्वाचे आहेत. 58 लाख नोंदी आणि हैदराबाद गॅजेट नुसार कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे, सोडायचे नाही. तिसरा मुद्दा, सातारा संस्थान. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, सातारा संस्थान गॅजेटियर, कोल्हापूरचा गॅजेटियर, पुणे, औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं 5 गॅजेटियर आम्ही तुम्हाला 3 वर्षापासून घ्या म्हणतोय. तुम्ही का घेत नाही? हे सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचा सवाल आहे की तुम्ही हे 5 गॅजेटियर का घेत नाही? मराठा समाज तुम्ही का सरकारनं टार्गेट केला? मराठा समाजाचे लेकर कशामुळे तुम्ही टार्गेट केले सरकारनं? त्या 2ही उपमुख्यमंत्री सुद्धा आले. पुन्हा त्यांच्यात लचण सुरू व्हायचं. फडणवीसचं नाव घेतलं, त्या 2चं घेतलं नाही. तुमच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठा हो समजून घ्या, यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा बळी चाललेला आहे. यांना वाटतं म्या करावं, त्यांना वाटतं म्या करावं, कुणीच करीना, त्याच्यात बळी आपल्या लेकराचा चालला.
आम्हाला 28 ऑगस्टच्या आत सातारा संस्थांपासून ते 5ही गॅझेटियरची अंमलबजावणी GR सहित पाहिजे. याच्यात आता बदल करायचा नाही आणि 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचं. आपला पाचवा मुद्दा आहे. हे 3 वर्ष झाले म्हणते केसेस मागे गेले. काय बाबा आमच्या लेकरांना इतकं मारून आमच्यावरच केसेस. कोणची प्रक्रिया करायची तुम्हाला? मराठी समजूनच घ्या. आता आपण हलण्यासाठी आलोच नाहीये तिथं. निर्णायक तुकडा पाडायचा म्हणल्यावर आता जागा सोडायच्या. जर शेतात काम असतील तर घराघरातून एक माणूस आंदोलन इथंच बसून राहायचं, बाकीच्याने शेतात काम करायचं. आपल्याला आपल्या समाजाला कायमचं आता मिळवून द्यायचं. 29 ऑगस्टला मराठ्यांची एक बी मागणी मागत व्हायची नाही म्हणून म्हणतोय शांत चित्ताने ऐकून घ्या. करायचंय काय काय. 3 वर्ष झालं आपल्याला म्हणते ते केसेस मागे हल्लं त्यांनी केसेस आपल्या. तरी मागे घेत नाहीत. सगळ्या केसेस मागे होईपर्यंत 29 ऑगस्टचं आंदोलन थांबवायचं नाही. 6वा मुद्दा. यांनी आता मी बाजार उपोषणाला बसलो होतो त्या दिवसाचा विषय. ओबीसीच्या सगळ्या सोयी सवलती सुविधा मराठ्यांना लागू केल्या. मी त्याच वेळेस सांगितलं होता विखे पाटलाला, लाडभाऊला त्या दिवशी सांगितलं होतं. मी आणखीनही तुम्हाला तोंड टाकून बोललेलं नाही. सरकार शहाण्या व्हातो. एकदा जर मराठा खवळला ना, माय आता बापाला नाही पण तुमच्या बापाला ऐकणार नाही मराठा पुन्हा. यांनी आता एक GR काढला बघा. GR असा आहे, मराठ्यांना पहिलीपासून KG to PG म्हणजे सगळ्या शिक्षणापर्यंत सगळ्या सोयी सवलती सुविधा दिल्या. मी यांना काहीच सांगितलं. मे 1 जूनला ऍडमिशन सुरू होते त्याच्या आत लागू करा बरं का. आधी पैसे वसूल करून घेता आमच्याकडून ऍडमिशनचे मग लागू करता. नाही म्हणले तुमचे पैसे मागायला देऊ सगळ्या. आजची परिस्थिती अशी आत्ताची. मी आतापर्यंत विखे पाटलाला आणि तेही म्हणतात मुख्यमंत्र्याला मी सांगतो, सांगत आहेत का नाही त्यांचे त्यांना माहित. लाड साहेबाला पण सांगितलं आतापर्यंत असं असं होतंय. ते मुख्यमंत्र्याला सांगत आहेत का नाही सांगत हेही माहित नाही. फक्त ते म्हणते सांगतो. एकही ती योजना आपल्याला आणखी सुरू नाही. सोयी सवलती सुविधा पण लागू केल्या नाही. बघा किती किती क्रूर मराठ्यांशी वागावं याचं जिवंत उदाहरण. जे खरं आहे ते तुमच्याशी बोलतोय मी म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहे. हा एक गोष्ट खरी आहे, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवतो कारण मला आंदोलन चालवायचं. तुम्हाला सुद्धा ठेवावं लागणार. ठेवला ना याचा अर्थ मी मराठा संपू नाही देणार. त्या ओबीसी सवलतीचे त्याच्यात परराज्यातला एक विषय MBBSच्या BHMSच्या इंजिनिअरिंगच्या पोरांचा देशांतर्गत महाराष्ट्रातल्या सवलती आता देशांतर्गतल्या पोरांना सुद्धा लागू करू. एकाही शाळेला लागू नाहीत. कॉलेजला वैद्यकीय कोणत्याच. जिथं पोरं सोयी सुविधा मागायला तिथं ते मास्तरडे सांगत ते कॉलेजचे मास्तरडे ते म्हणजे सरकारचा GRच आमच्यापर्यंत आला. कोण कोणाला मूर्खात काढित हेच कळना. अधिकारी सरकारला मूर्खात काढित का सरकार मराठ्याला मूर्खात काढित मेळच लागून द्यायला. 6वा विषय चालू आहे आपला. कॉलेजमध्ये सुद्धा सोयी सुविधा मराठ्यांच्या पोरांना दिल्या जात नाहीत. मी 1000 वेळेस सांगितलंय. मी लाड साहेबाला पण सांगितलं, विखे पाटलाला पण सांगितलं. मी तुमच्या दोघांचं नाव घेतलंय. तुमच्यावर रोष व्यक्त करत नाही. तुम्ही सुधरवा म्हणून सांगायला. त्यांना सांगितलं
वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाला सांगावं लागेल, तुम्हाला दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाला सांगायला लागेल, तुम्हाला ओबीसी मंत्रालयाला सांगावं लागणार आहे ओबीसीच्या सवलती दिल्यात मानल्याच्या नंतर, तुम्हाला झिरवळ साहेबांच्या मंत्रालयाला सांगायला लागेल, तिथून तुम्हाला अंमलबजावणीचे आदेश काढावे लागणार. हा सांगितलं ना, हा सांगितलं ना, आम्ही नुसत्या उपसमितीच्या बैठका घेतल्या, तुम्ही घेऊन करता काय? मराठ्यांनी सुद्धा, तुम्ही सुद्धा याच्यातून शहाणा व्हा. मी संबंध मेंटेन करण्यासाठी सरकारशी आंदोलन करत नाही. मला मराठा समाजच पाहिजे, सरकार नाही पाहिजे. मला तुमची मैत्रीच नकोय. मी वारंवार त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जर मराठा समाज तुमच्या पाठीशी टिकवायचा असेल तर तुम्ही मराठा समाजाला सगळं द्या. हो म्हणते काही ठेवायचं नाही, आता पुरं द्यायचं. ताजं उदाहरण, ओबीसीच्या सवलती लागू करायला हरकत नव्हतं ना, नाही लागू केले. ओबीसी मंत्रालयाला सुद्धा आदेश काढावा लागला नाही. फडणवीस साहेब मला आणखीन एक सांगा, 7वा विषय, महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ तुम्ही गती स्थापन केलं, पोरांना व्यवसायाला तुम्ही फायदे घेतल्या, मंजूर केल्या, पोरांना फायदे दिले, त्यातून पोरांनी वाहनं घेतली. आज त्या पोरांचे शिवीर खराब झाले, त्यांच्या नड्याला फाशी लागली, तुम्ही परतावी करून देत नाही. काय कारण आहे त्याचं? अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातल्या राहिलेल्या पोरांचे तुम्ही परतावे का देत नाही? याचं उत्तर आम्हाला अंतर्वलीत येऊन द्या. आम्ही भांडायलो नाही, तर आता उत्तर पाहिजेत आम्हाला. निर्णायक आंदोलन होणार, शेवटचं होणार, जे व्हायचं असेल ते होईल. तुम्ही इतकं येड्यात काढू नका की मराठ्यांचा संयम तुटत, इतकं नका येड्यात काढू, इतकं मराठ्यांना टार्गेट पण नका करू. मराठा समाज आणि मराठा समाजाचे पोरं संपलेच पाहिजेत. आणि इतका कच्चा मराठा समाज सुद्धा नाहीये. फक्त त्याने तुमच्यावर विश्वास ठेवलाय की देईन सरकार, आज देईन, उद्या देईन, परवा दिवशी देईन. आम्ही रक्त चालतोय, जीवाची बाजी लावून लढतोय, आज देते उद्या देते. मी तुमच्याशी प्रामाणिक, सरकारशी नाही राहू शकत. मी माझ्या मराठीशी प्रामाणिक राहणार आहे, इमानदार राहणार आहे. मी आता ह्या महिन्याच्या आत एकही मागणी ठेवणार नाही मराठीची, नाही तर जे व्हायचं असेल ते होईल. त्याला माझा नाविला आहे. तुम्ही आमचा हक्काच असून देत नाहीये. 8वा विषय, सारथीच्या योजना बंद करीत आणल्या. कागदावर आणते ही सुरू आहे. पोराला विचारलं का पोरं म्हणतात नाही. कशामुळे तुम्ही तिथल्या योजना बंद केल्या? आता सोक्षमोक्ष होणार आहे. मराठ्यांनी समजून घ्या, आता सोक्षमोक्ष होणार आहे. सोक्षमोक्ष असा होणार आहे आता, ते पण सांगतो तुम्हाला कसा होणार आहे. सरकारचा आणि मराठ्यांचा सोक्षमोक्ष समोरासमोर होणार, भांडून नाही, समोरासमोर प्रश्नाचे उत्तर देईल. आपला 9वा मुद्दा सांगतो आणि सोक्षमोक्ष कसं होणार आहे ते सांगतो तुम्हाला. आपण मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय मागणी केली. मुख्यमंत्र्याचा 15 मिनिटाचा खेळ आहे. गोरगरीब मराठा समाजाचे अडीअडचणी सुटतील. प्रत्येक जिल्ह्याला कॅबिन राहील, त्याची उपजिल्हाधिकारी लेवलचा अधिकारी राहील. जिल्ह्यातल्या मराठ्यांचे मंत्रालयाचे सगळे प्रश्न सुटतील. स्वतंत्र मंत्रालय स्थापन करायला अडचण काय? यांनी मला सांगितलं. मी नाव 29 ऑगस्टला सांगतो, आज फक्त सांगितलेलं सांगतो. मी सांगितलं मंत्रालय मराठ्यांसाठी स्थापन करा, कल्याण होईल. त्यातले एक जण लगेच सांगितलं मला फोन करून, ते म्हणले म्हणजे त्या 29 ऑगस्टला त्या मंत्र्यांचे 9 नावं सांगणार मी तुम्हाला. 9 ओबीसीचे मंत्री एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं मराठ्याला मंत्रालय देऊ नका.
बरं मी विचारलं का, कारण सांगा म्हणलं बा. नको मराठ्याला मंत्रालय, कारण सांग. ते म्हणले ते असं म्हणते. बघा बरं का आपल्याविषयी किती वाईट वृत्ती हे तुम्हाला सांगायला. म्हणून मराठ्यांना सांगत असतो, वेळेप्रसंगी पक्षाकडून राहा, पण एक नंबरला जात ठेवली जाय. आधी जात मग पक्ष. असं वाटोळ होऊन जाईल, समाज संपवत जाईल. समाजाचे लेकर जर अधिकारी झाले नाही ना तर आपल्याला किंमत राहणार नाही कुणाला. अधिकार आपल्या लेकराच्या हातात येऊ द्या, आपल्या पोरांच्या हातात अधिकार येऊ द्या. सह्या करायला ताण नाही, सरकार कोणाचं असू द्या, अधिकारी जर झाला सही करायच्या हातात त्याच्या. तुम्ही ते डोक्यात नाही ठेवून तुम्ही 5 वर्षाचं पद घ्यायचं लागतात, सरपंच पुढं मेंबर, मग होतो आपण नोकऱ्यात कोतवाल, पुढं काही IPS IAS दर्जाचे क्लास 1 क्लास 4 चे अधिकारी मग त्यांचे होते तुमच्या चुकीमुळे. तुम्ही टायमाला पक्ष म्हणता, पक्षाच्या पुढे जाता येत नाही बाबा, पक्षाचे आदेश आहेत. अरे मराठ्यांचा आदेश असला पाहिजे सगळ्या पक्षाला, मराठ्यांचा. तुमच्या लेकराचं वाटलं तुम्ही कमी करता. कोणत्या भाजपमधल्या कार्यकर्त्याला त्याच्या पोरापोरीला लाखो रुपये लागणार नाही शिकायला, नोकरीला लागण्यासाठी? त्यांच्या पोरीला आरक्षण नाही लागणार पोराला? म्हणून अगोदर प्राधान्य जातीला द्या, पक्षाला मी पक्षाला देऊ नका कुठं म्हणतो तुम्हाला. बघा डाव काय रचलाय. सभागृहातले शांत बसा. तुमचे पोरी शिकत नाहीत का? गप्पा हाणायला आले का इकडे तुम्ही? इकडे केवढा तळमळीचा विषय चालला, काय फसवणूक चालली, काय षडयंत्र चालले हे तुम्हाला सांगायलोय. इथल्या आणि गावागावात मला माहिती मराठी मोबाईलवर ऐकते, जे येऊ शकत नाहीत गरीब माझे मराठी, ते मोबाईलवर ऐकते काय चाललंय. आणि ते वाघासारखे तुटूनच येणार आहेत 29 ऑगस्टला. त्यामुळे इथल्याला तरी काय चाललंय ऐकायला मिळालं पाहिजे. ते शांत चित्त नाही तिकडे शेतात घरात आपल्या बाकीचे मराठी. ठीक आहे, ते गरीब असल्यामुळे एखाद्या दिवस आपल्याला नाही येऊ शकत, पण वेळेवर सभेला, मोर्चाला आणि आंदोलनाच्या टायमाला ते कायम येते. रोज ते नाही येऊ शकत, गरीब आहेत, त्यांच्याजवळ नाही येत 10-5 रुपये. काय षडयंत्र चाललंय? 9 मंत्र्यांनी सांगितलं, म्हणलं ठीक आहे, नाही म्हणते नका देऊ, मग कारण सांगा. कारण काय सांगितलं मराठ्यावर माहितीये का? कारण सांगितलं, म्हणले मराठ्याला उपसमिती आहे ना मंत्रिमंडळाची. अच्छा, म्हणलं ठीक आहे. त्याचे अध्यक्ष म्हणले विखे पाटील साहेब. ठीक आहे म्हणलं, काय हरकत. मराठ्यांना उपसमिती म्हणून आरक्षण नाही, मंत्रालय नाही द्यायचं, मग एक काम करा, माझ्या एका प्रश्नात उत्तर द्या, मराठ्यांना सुद्धा मंत्रालय नको. ओबीसीला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती आहे का नाही? त्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मग ओबीसीला मंत्रालयाची काय गरज? त्याचा मंत्री अतुल सावे. आणि मग गप्प बसले, नाही 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 म्हणलं मग करतो. म्हणजे बघा यांची सिस्टम. आम्ही म्हणलं का ओबीसीला उपसमिती देऊ नका, मंत्रालय देऊ नका? इतकं का चालता की मराठ्यांना मिळू द्यायचं नाही? रक्त घालून आम्ही तरी पण मिळवतोय आमचं, तुमचं काय मागत नाहीत ना. इतकी वाईट प्रक्रिया चालवली यांनी. त्यांना वाटतं थोडंफार गोड बोललं म्हणजे जमन, थोडंफार नादी लावलं की जमन. ते जमूच शकत नाही. कारण मला ना पाहिजे तुमच्याकडून काम, ना मला पाहिजे तुमच्याकडून पद. मला काय जी द्यायचं या जीवनात ते पुरं मराठ्यांनाच द्यायचं. नाही फुटायचं नाही, मला गद्दार नाही व्हायचं. किती काय घाट टाकून द्या, कितीही जवळ करायचा प्रयत्न करू द्या. त्यांना सुद्धा कळून चुकलंय हे मराठ्याचंच होणार आहे, याचा उपयोगच नाही याला पाणी लोक, हे त्यांच्या पण लक्षात आलं. पण आता थांबायचं किती दिवस? 29 ऑगस्टला 1 वर्ष होतंय हैदराबाद गॅझेटचा 4 काढा. 1 वर्ष किती वेळ द्यायचा बाबा? काय चुकतोय मी सांगा, मराठ्याने सांगा मी काय चुकतोय, आणि सरकारनं पण सांगा काय चूक करायला.
मला काय वाटतं, माझ्या मराठ्यांना मिळत ना, ठीक आहे, देतो वेळ. आता 30 मे पासून आतापर्यंत 3 महिने होत आलेच वेळ दिल्या. किती पाहिजे? 29 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2026, 3 वर्ष झाले आपण त्यांना वेळ दिला. काय सहयोग पाहिजे मराठ्याचा त्यांना आणखी? का बरबाद करायचं नेमकं मराठ्यांना? खूप महत्वाचे विषय ते. आता सोक्ष मोक्ष करायचा तुम्हाला मी सांगितलं होतं. आपला 10वा मुद्दा सांगतो आणि सोक्ष मोक्ष विषयावर येतो मी. कसा करायचा कसा, म्हणजे आता मला तुकडा पाडायचा निर्णायक म्हणल्याच्या नंतर मला बी तसं वागावं लागणार आहे. यांनी ईसीबीसीचं पण आरक्षण दिलं. ईसीबीसीचे सुद्धा बऱ्याच जागेवर ऑप्शन नाही येत असं पोरांचं म्हणणं. पोरांनी ऍडमिशन घ्यायची कशी? पोरांनी ऍडमिशन घ्यायची कशी? मराठ्यांची पिळवणूक बघा कशी. मुद्दा आपला 11वा, एसीबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस याच्यातून निवड झालेले पोरं यांना सरकारला का घ्यायचं नाही? फडणवीस साहेब तुम्हाला मराठ्यांच्या पोराला निवड झालेल्याला नियुक्त्या का द्यायच्या नाही? काय चूक केली त्यांच्या आईबापाने त्यांना शिकवून? तुम्ही असे रिक्तान म्हणून त्यांना माहित होतं का? फडणवीस साहेब तुम्हाला मत मात्र मराठ्यांनी करायचे आणि मराठ्यांच्या पोराला सुधारायची जबाबदारी कोणाची? फडणवीस साहेब. चूक तुमची आहे. ईएसबीसी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही दिलंय. पोरांच्या निवडी झाल्या, पोरग नोकरीला लागणारे, पोरगी नोकरीला लागणारे, या आनंदात आई बाप आहेत. तुम्ही त्यांना आधी संख्या पद निर्माण करून घ्यायचं ठरवलं, अर्ध्याला घेतलं, अर्ध्याला का घेतलं नाही? तुझ्या भाव कशामुळे तुम्ही निवडून घेतले का? भाजपचे फक्त, आणि मराठ्याचे शेतकरी मराठ्याचे बाजू फुले. काय कमी केलं फडणवीस साहेब तुम्हाला या मराठ्यांनी? या प्रश्नाचं उत्तर द्या मला. काय कमी केलं? किती मतं केले त्या मराठ्यांनी तुम्हाला? तुम्ही आमच्याच पोरांचे मुर्दे पाडावं, मराठा टार्गेट करावं, संपवावं तुम्ही, ही अपेक्षा नाही आम्हाला तुमच्याकडून. एमपीएससीच्या पोरांचं सुद्धा तसंच केलं तुम्ही. हीच लाईन आहे. 2 वर्ष मुदत वाढ देतो. किती दिवस लागतात द्यायचं म्हणलं? फडणवीस साहेब किती मिनिटं लागतात द्यायचं म्हणलं? मराठा अन्याय कशामुळं? हे गावागावातल्या घराघरातल्या मराठ्यांनी या गोष्टी समजून घ्या. निर्णायक शेवटचं आंदोलन करावं लागतंय. आता आपल्या पुढच्या 50 पिढ्यानंतर जगतील तुमच्या आमच्या निर्णयावर आता समाज अवलंबून आहे. आपण जितके ठाम राहू, जितके काम वेळेवर सोडू. आता 1 वर्ष झालं मी तुम्हाला बोलवलं नाही, मुंबईला बोलवलं होतं. वर्षातून एकदा समाजासाठी वेळ देत जा. टाकतील 29 ऑगस्टला आंतरवाली सोडायचे नाही. ठरलं का? आंतरवाली सोडायचे. आपण सोक्ष मोक्ष करू. सोक्ष मोक्ष असा करायचा, घराघरातल्या मराठ्यांनी, इथल्या मराठ्यांनी ऐका. सरकारचं म्हणणं आहे हैदराबाद गॅझेटेअर नुसार अर्ज केले नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटेअर नुसार अर्ज केले असतील त्यांनी अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची.
मी सरकारला तुमचा अर्ज दाखवतो, हे तो आहे अर्ज केल्या, मला पर्यायच नाही राहिला, आता मला सहनच होत नाही, सोक्ष मोक्षच लावा. आता मराठ्यांनी केलेले अर्ज दाखवा. इथं बसून मंत्र्याकडून जागेवर प्रश्न सोडून घेऊन निर्णायक आंदोलन, त्याला म्हणतात जागेवर तुकडा. दुसरा मुद्दा मराठ्यांसाठीच्या, ज्यांनी ज्यांनी नोंदी सापडलेल्या आहेत आणि अर्ज केलेले तरी जाणून बुजून तो याकडे महसुली पुरावाच नाही, तो याकडे अमकच नाही म्हणून टाळाटाळ करते, त्या अर्ज करणाऱ्या सुद्धा या अधिकाऱ्याच्या नावासहित, कोणत्या अधिकाऱ्याकडे तुम्ही अर्ज केलाय, नोंद सापडलेल्या सांगतोय, ज्यांची नोंद सापडली 58 लाखात त्यांनी अर्ज केलाय पण जाणून बुजून देत नाही, त्या अधिकाऱ्याचं नाव, ज्याच्या नावाने अर्ज केलाय त्याचं नाव, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, कारण नोंद सापडला एखाद्या वेळेस हयात नाहीये म्हणून, ज्याची नोंद सापडली त्याचं नाव, अर्ज करणाऱ्याचं नाव, कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली. जागेवर बसून अधिकारी तरी घालू, नाही तर जागेवर तुम्हाला न्याय लगेच तुकडा. जस काय मराठ्यांचा जनता दरबारच 29 भरला, आता प्रश्न सोडायचा, पुन्हा किचपिचच नाही ठेवायचे मला 15 दिवसांनी 13 दिवसांनी, पुन्हा अर्ज घेऊन आला तर आला, नाही तर माझ्या नावाने करायचं नाही, पुन्हा सांग मा झालं नाही. पहिला मुद्दा सांगितला, 58 लाख नोंदी ज्यांनी अर्ज केले त्यांनी तिकडे अर्ज केलेल्याची एक झेरॉक्स घेऊन यायची. दुसरा, हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांनी अर्ज केले त्यांनी त्यांच्या अर्जाची झेरॉक्स 28 ऑगस्टला अंतरवालीत घेऊन यायची. समोरासमोर सोक्षमोक्ष लावायचे. तिसरा मुद्दा, जेवढे बलिदान गेलेले कुटुंब आहेत तो माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण हे आरक्षण त्यांच्यामुळे मिळतंय, त्यांनी आपल्यासाठी जीव दिलाय, आपला समाज मोठा व्हावा म्हणून. त्यांच्या काय अडचणी आहेत त्यांनी अर्जावर 28 तारखेला घेऊन ये. कोणाला नोकरी दिली, कोणाला नाही दिली, कोणाला निधी मिळालाय, कोणाला नाही मिळालाय, प्रकार 2. ज्यांचं बलिदान गेले त्यांनी घेऊन या. कोणी जाताना ऍक्सिडेंट मध्ये वारलाय, सभेला आलेला, कार्यक्रमाला आलेला, त्यांच्या पण अडचणी समस्या मला जाणून घ्यायच्या, ते पण 28 तारखेला त्यांना येता आलं नाही, काही काही घरात पडून येत ऍक्सिडेंट मुळे त्यांना नाही उठता येत, त्यांच्या कुटुंबातल्या जरी समस्या घेऊन आले, त्यांच्या निधीपासून नोकरीपासून सगळा प्रश्न एकाच दिवशी सोडायचा. नसन सरकारला सोडायचं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिसन सरकार मुद्दाम सोडील. समोरासमोर सोक्षमोक्ष होऊ द्या. हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज करणारे ध्यानात ठेवा. चौथा मुद्दा, व्हॅलिडिटी कुणाकुणाच्या दिल्या नाहीत. कळीचा मुद्दा आहे. व्हॅलिडिटी कोणत्या अधिकाऱ्याकडे दाखल केली, सगळ्या व्यवस्थित ऐकायला येत आहे ना. आता मराठ्याचं निर्णायक आंदोलन करायचं, तुकडा पाडायचा म्हणल्यावर करायचं काय हे सुद्धा आता आपल्याला माहित असलं पाहिजे. कोणी कोणी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, कोणचा अधिकारी देत नाही आणि त्याचं कारण काय एवढंच आणा. सरकारकडून इथं सोडून घेऊन येतं महाराष्ट्रातल्या मराठ्याला दिसत सरकार मुद्दाम करत नाही, याला आपण निवडून देऊन उपयोग केला नाही. मराठा समाजाचे 5वा मुद्दा ना, सोक्षमोक्षाचा याच्यातलाच 5वा, काही पोरांवरती विनाकारण केसेस झाल्या, केसेस झालेले पोरं सुद्धा अंतरवाली दे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. मला समोरासमोरच बघू द्या आता कोणाचं काम राहिले आणि सरकार का करत नाही. व्हॅलिडिटीचे अधिकारी इतके जाणून बुजून टाळाटाळ करायलेत ना,
आता विखे पाटलांना यांना त्या लाडसाहेबांना सांगितलेले जालन्याची एक व्हॅलिडिटी 3 महिने झालं सांगितले, आणखी झाली नाही. याचा अर्थ असा होतो, फडणवीस साहेब तुम्हाला आमचे पोरांचं वाटोळं करायचं का? ही वेळ कशामुळं? आपल्याला सूक्ष्ममुक्ष लावणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या पोरांचे, 6वा मुद्दा, ज्या ज्या पोरांचे परतावे राहिलेत ना, व्याज परतावे महामंडळातले, त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीत या. सरकार म्हणतं राहिले नाही. कळू दे या दुनियाला जरा सरकार मराठ्यांशी कसं वागतं. ज्यांचे परतावे राहिले ना त्यांनी अंतरवालीत 28 तारखेला या. ते म्हणजे कोणाचे राहिले सांगा मला. कोणीतरी 10-5 जण सांगून जातात, मग माहित होत नाही. तुम्हाला एक सेपरेट, इतक्या लोकांना सेपरेट कॅबिन करतात आणि सरकारला दाखवून देतो हे एक तक्रारीवर बघ. 7वा मुद्दा, ज्या ज्या पोरांना ECBCतून लाभ झाले नाहीत, सुविधा मिळाल्या नाहीत, त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत, पंजाबराव देशमुखांची योजना 6 मला वाटतं 2-2, 3-3 वर्षापासून मिळाले नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्ष अर्ज घेऊन या. 28 ऑगस्टला ज्याला सोयी सवलतीचा ECBCचा लाभ मिळाला नाही, हे सगळे पोरं 28 ऑगस्टला अंतरवालीत. एकदा सगळा तुमचा निपटारा करून टाकतो, ताणच होत नाही, निपटारा करून टाकतो. फक्त समजून घ्या काय सांगितलं. रोज रोज आता येऊ नका, एकाच दिवशी तुमचा तुकडा पाडतो. 8वा मुद्दा, सोक्ष समाजाचा करायचा ना कायमचा. सरकार खोटं बोलतंय का मराठी खोटं बोलते हे जाहीर समोरासमोर होऊन द्यायचं. ते काहीतरी जुनी म्हणे, बाप दाखवून श्राद्ध घाल, चाल, सुट्टीच नाही. ज्या ज्या पोराला EWS मधून, ACBC मधून त्यांच्या निवडी झालेल्या, EHBC मधून, त्या सगळ्या पोरांनी अंतरवालीली आहे 28 ऑगस्ट. मी दाखवतो हे पोरं तुम्ही घेतले नाही. एक कोण राहील सरकार. लक्षात येतंय मराठा समाजाच्या? मराठ्यांचं निर्णायक आंदोलन करायचं, मराठ्यांचं कायमचं कल्याण करायचं म्हणल्यावर असं करावं लागणार आहे. सरकार म्हणतं नाही. ज्या ज्या मराठ्यांच्या लेकरावरती अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला तुमचा अर्ज घेऊन या. मी दाखवतो ही अन्याय तुमच्यामुळे झालाय. ECBC, EHBC आणि EWS विभाग कोणचाही असो, महावितरण असू द्या, गृह असू द्या, नगर विकास असू द्या, कृषी असू द्या, तुमचा महसूल कुठलाही विभाग असू द्या, ज्याच्यातून निवडी झाल्या त्या सगळ्या पोरांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या. मी दाखवतो सरकारनं या मराठ्यांवरती अन्याय केलाय. तुम्ही नाही आले तर सरकार म्हणून आम्ही नाही अन्याय केला, आणि मी म्हणणार प्रश्नच नाहीत वाटतं. एकाही पोरांना त्या थांबू नका. 9वा मुद्दा का 10वा, सारथी संस्थेमार्फत ज्या योजना बंद आहेत, ज्या सुरू करावं असं तुम्हाला कायमस्वरूपी वाटतंय, ज्यांना कुणाला माहिती आहे या सारथीच्या योजना बंद आहेत, त्यांनी अर्जासह 28 ऑगस्टला अंतरवालीत येऊन बसा. याला जोडून सारथी मार्फत ज्यांनी फायदे घेतलेत पण त्यांना आता त्याचे लाभ देत नाहीत, फायदे देत नाहीत, त्या विद्यार्थिनीचं वाटोळं झालंय, नुकसान झालंय, अशाने सुद्धा 28 ऑगस्टला तुमचं घरांना घेऊन समक्ष या. राज्याला पण दिसू द्या किती मराठ्यांच्या लेकराचं सरकारनं वाटोळं केलंय, आणि सरकारला दिसू द्या
की ह्या पोरांचे खरोखर आपल्यामुळे हाल झाले. हो द्या आता समोरासमोर सगळ्या गोष्टी होत्या, कायमचे तोडगे काढून टाकू. पुन्हा कोणी म्हणायलाच नको की सारथीमधून माझं काम झालं नाही, मला त्याचा फायदा मिळाला नाही, अगोदर दिला नंतर दिला नाही. म्हणजे आपल्याला काही ताणच ठेवायचा नको. काही समांतर आरक्षण या विषयातून काही जणांना मागं टाकलंय. येऊन काय विषय तो सुद्धा 28 ऑगस्टला घेऊन या, समोर समोर तुकडा पाडू. सरकार नाही आलं तर सरकार येऊस तर आपण तसेच बसू, म्हणजे आपल्या समाजाला दिसल. पोरं तिथं तक्रारी घेऊन बसलेत, घराने घेऊन बसलेत, सरकार मुद्दाम त्या पोरांचं म्हणणं ऐकायला जात नाहीये. समजलं का मराठ्याला? आपल्याला दोष कोण आहे ना, तो देशाला दाखवायचा. दोषी कोण आहे आपल्याला देशाला दाखवायचं. म्हणून जेवढे मराठ्यांचे विषय मागं पडले त्या सगळ्यांनी यायचे. आता इथं एक मुलगी काजल दिगंबर कातोळे नावाची, तिच्या वडिलांनी आत्महत्या केली मराठा आरक्षणासाठी. हा, 4 मुली आहेत त्या, 3 मुली 1 मुलगा, 4 मुलं आहेत. हे म्हणतात आम्ही घरपोच नोकऱ्या दिल्यात, आणखीन या मुलीला नोकरी सुद्धा दिली. हे फडणवीस साहेब तुमचं काम का? परत म्हणू नका टार्गेट करतोय. टार्गेट नाही करत, माझ्या समाजाच्या समस्या मांडतोय मी. माझ्या समाजाचे दुःख तुमच्या पुढे मांडतोय. कधी देणार तुम्ही? ईडब्ल्यूच्या पोरांचं असंच वाटोळ केलं तुम्ही, एसीबीसीच्या पोरांचं असंच वाटोळ केलं का? माझ्या क्षमता नाही राहिल्या ऐकून घ्यायच्या. एक एक पोरग जर आणि आमचं एक एक विद्यार्थिनी पोरग पोरगी जर संपणार असले, तुम्हाला सांगतो आपल्या जिन्याला सुद्धा इथं उभं राहिले जेवढे आहेत ना, आपल्या जिन्यात सुद्धा काय अर्थ नाही. आपला समाज आणि लेकर संपणार असले काय अर्थ नाही. फुकट पांढरे कपडे घालून इकडे तिकडे हिंडणं, एक दोन अंगठे हातात घालणं हिंडणं, काय त्या फुगीरपणात उपयोग नाही तुमच्या. तुमचं लेकरू जर वन भटकायला लागले नोकरीसाठी आणि भिकाऱ्यासारखं 4 जणांच्या दारात जर उभं राहणार असलं तर मराठ्यांना तुमच्या कष्टाला काय चीज नाही. तुम्हाला कोण फसवतं हे शोधला पाहिजे तुम्ही. भला आपला पक्ष असला तर चुकीला चुकच म्हणायचं शिका जातीनं. जी जात असं शिकली चुकीला चूक म्हणायची, ती जात सुधारली. ज्याने पक्षालाच बाप मानलं, जातीला बाप नाही मानलं, ती जात नाही सुधरत. तुम्ही नेत्याच्याच पोरं मोठे झाले पाहिजे ही जर भूमिका घेतली तर तुमचे लेकर कायमचे बरबाद होणार आहेत. तुमची जात पाव मोठी नाही होणार. तुमची जात आधी मोठी करा, मग तुमच्या नेत्याला पण मोठा करा. जातीसाठी एकदा तुटून पडा भांडायला. तुमचं सरकार आहे ना, तुम्हीच तुमच्या सरकारला भांडलं पाहिजे. येदी निवडून मी त्याला याही मताचे आहेत आपण. पण तो देणारच नसल, तो जर विषयाचं ताटच आपल्या लेकरा पुढे ठेवणार असलं तर तुम्हाला सुद्धा गोष्टी कळायला पाहिजे. व्हॅलिडिटीसाठी एका व्हॅलिडिटीसाठी फोन करावा लागतो 50 वेळेस. का रे बाबा फडणवीस साहेब, आमच्या नोंदी असून आम्हाला कसं काय प्रमाणपत्र नाही? आम्हाला व्हॅलिडिटी कोणत्या ओबीसी व्हॅलिडिटी केली फडणवीस साहेब तुम्ही आतापर्यंत? वंश ओळख जुळा ना, महसुली पुरावाच नाही, कुठं वावरच नाही. आता मला सांगा, एखाद्याची नोंद निघाली त्याच्या जन्म मृत्यूच्या याच्यावर, किंवा शांत उभा राहा, समाजला महत्वाचा आहे. तुम्ही मी मला काही किंमत नाही, तुम्हाला नाही मला नाही. एखाद्याची नोंद निघाली,
जन्ममृत्यूच्या याच्यावर काही काही बैल विकायला गेले, बैलाच्या दाखल्यावर कोणाची कशावर कुंडी आहे, ज्याची नोंद सापडली ना त्याला म्हणते महसुली पुरावा द्या, त्याला वावरच नाही, त्याची काय चुकी? काय राव फडणवीस साहेब, मराठ्यांनाच का फक्त नियम, आणि ज्या जातीत आरक्षणात बसत नाही त्यांना पोट जाती आणि उपजाती म्हणून तुम्ही आरक्षणात घातल्या? किती हो तुझ्या भाव, किती टार्गेट करून मारणार रे मराठीचे समाजाचे पोरं? जो समुदाय कधीच आरक्षणात बसू शकत नाही त्यांना तुम्ही पोट जाती उपजाती म्हणून आरक्षणात घातलं, आणि आम्हाला विचारता तो महसुली पुरावा द्या, आता वावरच नाही. तुम्ही त्या 4-5 चक्कर घेऊन लगेच महसुली पुरावा दाखवतो. मस्त पैसे फडणवीस साहेबाजवळ काढा जरा बाहेर, गजत येते ती ज्या मराठ्याला वावर ते वावर तरी घेतील. काय त्या पैशाचा उपयोग होऊ द्या काही तुमच्या थोडंफार, येऊन द्या गोरगरिबाच्या कामाला. मराठी तरी म्हणते ना आम्हाला 2-3 एकर वावर घेऊन दिलं, नाही ते तसंच व्हायचे, जायचे असे कुजून पैसे. एका खेड्यात घालतं बघा तसं, एक माणूस लय चिंबूस होता, चिकट, लय पैशावर होतं पण चिकट होतं, कोणाला देतच नव्हतं, नुसते पैसे जमवून ठेवायचं. पण पैसे चोर नाही म्हणून गंजीत लपून ठेवले. गंज कळत तुम्हाला, बाजरीचे काळब्याचे गंजीत लपून ठेवले, उन्हाळ्यात गंजच पेटली. तो पाणी टाका म्हणतच नव्हता, तो फक्त म्हणायचा पलीकडे कोपऱ्यातून वाडा. पलीकडे कोपऱ्यात काय वाडा लोकांना कळा ना, त्यालाच माहित होतं पैसे येतील. आणि त्याच्या नशिबाने नेमके 8 पैसे जवळले, 8 राहिले. नुसतं असं म्हणायचा, येड लागलं त्याला ते पैसे घेऊन हातात, कारण 8 जवळले कामाला ते येणार. तसं फडणवीस साहेब याव दे तुमचे पैसे कामाला गरीबाचे, गंजी गुंजी ठुले असले तर. गरीबाच्या लेकराला तुम्ही पुरावे मागायला लागले. कायचे पुरावे त्याचं? लोकांच्या नोंदीने आमच्यावर नोंदी आहे. काही काही जागेवर काय झालंय, नोंद सापडली पंजाची, थोडं पुढं आलं लगेच त्याचा नातू लागतो वंशवळी, नातवाला जमीनच नाही राहिली, ते म्हणते तो आम्हाला होला पुरावा, त्यांनी केली. म्हणजे यांच्या थोडक्यात केवाय सारखं आहे. केवाय करा म्हणतात ना शेतकऱ्याचे, आता केवायसी करा म्हणतात, तशी सिस्टम आहे ही आरक्षणात बी. आपल्या ही केवायसी आमच्याकडे पोरग आलंय कराय नाही का? उदाहरण म्हणून सांगतो, आरक्षणाला चिटकून उदाहरण आहे. 10-5 जण जमले शहाणे, पारावर बसते बघायला, चांगलं सुखात चाललं होतं, 2-3 एकर वावर घेतलं होतं, ऊस पीस लावला, 4-2 नमुने भेटले, ते म्हणले मुकादम होईल, लय मजा येते. चांगलं सुखाने चाललं होतं, 26 टायर केले त्याने बैलगाड्या, 26 बैलगाड्या. फडणवीस साहेब खरं आहे, तुम्हाला परत फोटो वाटत, तुम्हाला वाटत मलाच वाजित, तुम्हाला नाही वाजित, तुम्ही मराठ्याला द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेते, हे पण फडणवीस साहेब लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं, थांब रे बाबा, 7च आपण दोघं, मी पुढं चेक मागं सरकत नाही. त्यांनी काय केलं, 4-5 जणांच्या मित्राचं ऐकून मुकादम झाला. 26 त्यांनी टायर लावली. पण त्या टायरावर काय सिस्टम असते माहितीये का? त्याला ते जीएसटीचे पैसे भरावे लागतात. ज्या जवळावर ते जीएसटी भरू शकतात का गरीब? पण टायरामुळे प्रत्येक टायरवर पैसे आले असते ना लाखांनी, आणि ते आले त्याच्या खात्यावर. बघा फडणवीस साहेब, सुसूत्रता आणि पारदर्शक. फडणवीस साहेब पारदर्शक करा. बघा आता पारदर्शक कसं आहे, टायर कोणाचे काय कोणाचे, पैसे आले त्याच्या खात्यावर, त्याने भरला जीएसटी, म्हणजे तो आला व्हीआयपीच्या रेंज मध्ये, त्याचं कुपनच कॅन्सल केलं. हा ना, कुपन म्हणजे राशन कार्ड. कुपन कळत असं ना फडणवीस साहेबाला, नाही कळत. कुंपण म्हणजे कुंपण हे तार मारणे नाही, चौकून तार मारणे ते तार कुंपण म्हणते. पण कुंपण म्हणजे आमच्याकडे खेड्यापाड्यात कुंपण म्हणतात, त्याला पण राशन दुकान बुवा.
पिशी घेऊन जात होता 4-5 किलो तांदूळ आणायला. ते म्हणले तू तर जीएसटी भरतो, तुला नसतं. काय फडणवीस साहेब, काय रे तुमचा भिकायला लागतील लोक गरीबाचे. पैसे आले मुकादमकीचे, वाटलं झालं. असे किती असतील त्याची कर्जमाफी व्हायला, ते म्हणजे तू याच्यात मोडायला लागला. बघा आता कार्यक्रम बघा, मराठी समजून घ्या तुम्ही. शेतकरी सुद्धा जीएसटी भरणाऱ्याला माफ नाही आहे का? मग खोटं बोलतो का मी? आता मग त्यो भरतोय. फडणवीस साहेब फक्त त्याला एकदा येऊन भेटा तुम्ही, त्यो बघा व्यापीत मोडतो का आणि ते जीएसटी भरू शकतो का? कोणत्या मंत्र्याने या आणि त्याला फक्त एकदा बघून जा. बरेच मंत्री त्याला बघून फाशी घेते. ते म्हणते खरंच चुकत राव आपल्याकडून, इतक्या गरीबाला आपण कर्जमाफी द्यायला. हे रिअल सांगायला मी तुम्हाला. तुमच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची वेळ आहे. कर्जमाफीत बसा नाही. मंत्र्यापेक्षा जास्त ते बँकेचे मॅनेजर शहाणे, जास्त शहाणे तेच. रात्री माझ्याकडे शेतकरी आले, त्यांनी सांगितलं माझ्याकडं 2,56,000 रुपये कर्ज आहे, मला 54,000ची यादीत टाकली. बघा सरकार, एक जणाकडे 1,33,000 आहे, ते म्हणले तू 59 मध्येच बसतो. काय मॅनेजर ते आता बोलत नाही जास्त. कशामुळं? बर्णे मामा म्हणले मी मग उद्या सगळं क्लिअर करून देतो बा म्हणून. तुम्ही काय मीडियात बोलू नका व नसलेलं लफडं. तिसरंच आमच्या मागे चिटकन, आधीच आमचा फेसबुक पाडलेला म्हणजे लोकांनी. त्याच्यात तुम्ही काहीतरी लचान सोडून देता आणि पुन्हा लोक आम्हाला धरते ना हाणते. चाललं टाकतो डिझेल, पळत होत गाड्या घेऊन, तो कार्यक्रम बंद होते. आणि खरंच शेतकऱ्यांनी सरकारचे कार्यक्रम बंद करायला पाहिजे. 2 लाख रुपये कर्ज माफ म्हणजे 54,000 करायला वरच्या काय लागण्याचे का? ही रिअल परिस्थिती सांगितली. असंच आरक्षणाचं चाललंय. मराठ्यांच्या पोराला एसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकऱ्या नाही द्यायच्या का हो फडणवीस साहेब? कशामुळे नाही द्यायच्या? मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून कुणबी प्रमाणपत्र कशामुळे नाही द्यायचे फडणवीस साहेब? का देत नाही तुम्ही त्याच्या व्हॅलिडिटी का देत नाहीत? हैदराबाद गॅझेटचा तुम्ही जर GR काढलाय तर कुणबी प्रमाणपत्र का देत नाहीत? नसता आम्हाला सिद्ध करून द्या. 2-2.5 लाख जर छत्रपती संभाजीनगरला कुणबी आहेत गॅझेट मध्ये, तर ते गेले पुढं. मला वाटतं 2-2.25 लाख नांदेडला आहेत. दाखवा मला पुढे गेलेत, घेता दाखवा. इथं आता सोक्ष मोक्ष होणार आहे 29 ऑगस्टला. मराठ्यांनी लक्षात ठेवा. फडणवीस साहेब आता तुमचा सुद्धा कस लागणार आहे मराठ्या संघ. आता समोरासमोर सांगा, आम्हाला तुमच्याशी भांडायचं नाही. उत्तर समोरासमोर मराठ्यांना द्या. हे मराठी गेले पुढं. एका जिल्ह्यात जर 2-2, 3-3, 2.5 लाख कुणबी आहेत. हे मराठी गेले पुढं. सांगा आम्हाला, आम्ही तिथं जाऊन विचारतो तू होता का राहायला. तुमचं जर म्हणणं असलं तो अमेरिकेत गेले सगळे आम्ही हाकून दिले, आम्ही तिथं जाऊन एसटीने नाही विमानात जाऊ, आम्ही आमचं कसं जाऊ विमानावर गेला तू. हो ना, त्यावेळेस दिल्लीला गेलो आम्ही, अर्ध्यात गेलो लागलो हवायला ते विमानात घेणार म्हणून सांगितलं. हो ना, खरंच हालत आहे. हल्लं बेकार का आम्ही अर्ध्यात गेलं की ती बया आली, ती म्हणते कॅप्टन ने बोला मौसम खराब है. अरे बाबा म्हणलं मला अर्ध्यात गेलं सांगू दिला तर म्हणायचं. हो ना, मी खोटं नाही सांगत राव. आपल्या पोटात बघा, आपण हाय असा खरा आहे म्हणून मराठ्याला आवडतो. विचारपणा नाही आपल्याकडे, फटड्यापणा नाही. आणि ते अर्ध्यात गेले होते बाई आली ना, तोपर्यंत तेल टाकलेले. हो ना, चॉकलेट मागतीचे मारायची
म्हणलं इतकं माग नको आपल्याला इथे काय बोलणार. तिने सुरुवातीला सुरू केलं वाटी. सुरुवातीला आल्या दार होतो भरायला दार लावलं. पुढं आम्हीच होतो. ते लगेच सुरू केलं. हो ना. अरे मी तर फुल टेन्शन मध्ये आलो. म्हणलं यावंच कोण राहिलो. इतकं लांब मुसं घेतलं तिने एकटी. तोंडात धरायचं असं फाको असं वळव. आम्ही पुढे आले आणि ते लाल घातलं होती. इकडून इकडून घातलं. 2 नाल्या होत्या अशा त्याला काय. ती म्हणजे इसको फुकण्या का फुकलं की ते फुकत नुसतं मग उडी आणायची. अरे म्हणलं उडी आणायची पण काट तो उघडत नाही. इकडं पंखा घे का बघायचा नाही का उडी आणायची. आणि तो लई तळा करायची ती खाली उतर. ती एक सांगत होती बघा जाऊ ती काय करायचं पोलीस साहेब काम देते बरं पोलीस साहेब मध्ये मारत देते. कुठे विषय चालू होतो तुम्ही असे चाबरे जाऊन येत मा सगळा खेळ पांगत. आमच्या ज्या ज्या नोंदी सापडल्या किंवा गॅजेट मध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचे लोक कुठे गेले हे आम्हाला सांग. मराठी इथं बसणार आहेत 29 ऑगस्टला. सरकारने त्यांचे लोक समजाय आणि इथं येऊन सांगा की गॅजेट मधले लोक परदेशात गेलेत किंवा परराज्यात गेलेत. ते आम्हीच हे फक्त तुम्हाला द्यायचं नाही. 1,23,000 उदाहरणार्थ आकडा मागं पुढे होईल. बीड जिल्ह्यातील त्याचे आता 5-7 लाख झाले. ते आम्हीच आहेत फक्त तुम्हाला द्यायचं नाही हे मराठ्याने. म्हणून मराठीने समजून घ्या. एकदा घ्या आपल्या समाजाला सगळं द्या. याचबरोबर माझी आणखीन एक विनंती आहे. पुन्हा खोटं बोलू नका. 16 तारखेला जेवढे राज्यातले अभ्यासक आहेत ना तेवढे एकदा अंतरवाली दे. हे काय होतं बरं का खरं सांगतो मी तुम्हाला. 16 ऑगस्ट 16 ऑगस्टला अंतरवालीला अभ्यासक या. अर्ज घेऊन या. कसं जी आर करायचा आहे काय करायचं आहे काय करायचं आहे कशा सुधारणा करायच्या. तुम्ही काय करता बरं का गपलत नाही सांगत. तुम्हाला कंदुरी माहितीये कंदुरी. कंदुरी बोकडाची तसा आहे महाग. ते मुसलमान देतात मुंडक्यावर पाय आणि पाणी होते तर बोकडाच्या तोंडात कापू का. एक जण म्हणतो हा पाप पुन्हा डोक्यावर हा मानणार. तसं हे माझ्याजवळ बसतील. मी यांना विचारतो कसा जी आर काढायचा आणि मग या अभ्यासामध्ये हो असा मग बळी मा देता हमेशा. तुम्ही हा म्हणता नंतर 15 दिवसांनी लगेच म्हणता ते ऐकत नाही ऐकून घेत नाही. येत आहे तूच ऐकलं ना चिटकून तूच आहे माया माग तूच आहे. मी 3दा विचारलं तरी बरोबर आहे का म्हणे आता तेच म्हणजे हाताला काही लागलं नाही. मला काही कळतच नाही यार. बाकीच्या जातीचे लोक जातीकडून बोलतात. चुकलं तरी तिकूनच वडीत दुरुस्त करायला तिकूनच वडीत. काही आपले सगळे चांगले आहेत नाही म्हणत नाही. ते खेटायचं बघते ते म्हणजे पुन्हा खेळू आपण फॅसिलिटी. तुम्ही तसेच म्हणा जातीसाठी जाती कोण वाढा. त्यापेक्षा ना हो द्या तुमच्याच मनाने 19 ऑगस्ट याच्यापेक्षा काय क्लिअर कट मेसेज पाहिजे आता महाराष्ट्राला. तुम्ही 16 तारखेला सगळे या. काय करायचंय कसं घ्यायचंय तुम्ही सांगा. मी बसतो. तुम्ही म्हणता तसंच आणखी काय पाहिजे एवढं याच्यासाठी म्हणतोय फक्त की मला मराठ्यात फूट नको म्हणून. नसतं आम्ही बी एवढं कच्चे नाही. आम्ही खंबीर आहेत त्या. उलट लोक म्हणते त्यांच्या नादी लागू नका. पण मला वाटतं माझ्या समाजाचे लोक आहेत एक ना एक दिवस बिचारे लढलेले आपण त्यांना सन्मान दिला पाहिजे. नसता समाजाचं सरळ म्हणणं ते नकोच. समन्वयक आणि अभ्यासक नकोच. सरळ म्हणणं आहे समाजाचं. मला बोलते उलट एका दिवस
मी सन्मानच देतो, कोणाचाच अवमान केला नाही मी आतापर्यंत. त्यांचं ऐकतो, काही माझ्या मनाचं, काही त्यांच्या मनाचं, असंच होत. मुद्दे सगळे समजून घ्या. आपल्याला 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन करायचंय, शेवटचं करायचं. आता तुम्हाला काम काय? खास एक मुद्दा महत्वाचा सांगतो, काही राहिला असेल माझ्याकडून तर. मराठा समाजाचे राज्यात जे जे प्रश्न असतील ना, ते 28ला घेऊन. एखादा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल, आरक्षणाच्या पलीकडचा पण असेल, ते आपण सोडून घेऊ. कोणाला नोकरीला आरक्षणाच्या पलीकडचा विषय सांगायलो, कोणाला नोकरी लागलेली पण जाणून बुजून मराठ्याचा म्हणून टाळते, ते बी या. एकदाच मराठ्याचा तुकडा पाडतो. ती मला ओपन मधून लागला असेल, तो कशातून लागला असेल, जाणून बुजून घेत असतील मराठ्यांचा आहे म्हणून. उदाहरणार्थ करणं गरजेचं आहे. बीडला 11 का 9 गड्या, 11 जण डॉक्टर दोषी ठरले चौकशीत. मराठा समाजाने समजून घ्या, तुमच्या पाठीशी किती लागले. तुम्हाला फक्त गोड बोललं जातं आणि गोड बोलून तुमचं नरड तोडलं जातं. 11 जण डॉक्टर अधिकारी सिव्हिलचे दोषी ठरले. काय केलं असेल त्यांनी, घोटाळा म्हणा, घोटाळा काही असो, दोषी ठरले 11. सस्पेंड किती व्हायला पाहिजे? 11 ना. फडणवीस सर 2च मराठ्याचे कम झाले. नुसते हिंडा मराठी, नुसता गप्पा ना. होऊन द्या तुमच्या जातीचं वाटोळं पुरं. परत म्हणा आमचा पक्ष आमच्यासाठी महत्वाचा. ह्या घालू सगळी इज्जत घालून गेली. इज्जत म्हणतोय मी. यांच्या पायी वाट लागली, आपल्या वाटोळ झालं लेकरा बाळाचं. सगळं लाजा वाटला पाहिजे तुम्हाला. तिला हे करा ना, बस खाली बसून पाणी द्या, पाणी दे त्याला, पाणी दे त्याला, पाणी दे. गर्दी नका, हवा मारा फक्त, काही नाही. अरे रुमाला फक्त हवा मारा, मारा त्याला. आपल्या समाजाने गाफील होऊन समाजाचं वाटोळं केलं. तुम्ही प्राधान्य फक्त पक्षाला दिलं. तुमच्या पाय पडतो मी, तुम्ही पक्षात राहा बर का. तुम्ही पक्षात राहा, पण पहिल्यांदा जातीला का, जातीला मोठं करा. एकदा जात मोठी. बाकीच्याने काय केलं, बाहेर जाऊ द्या, नाही तिकडे हवा मोकळ्या पटांगणात जाऊ द्या. टेन्शन कोण आहे, तिकडं हवा जाऊ दे बाहेर. तुम्ही समजून घ्या, बाकीच्यांनी काय केलं ते समजून घ्या. त्यांची जात मोठी केली, मग राजकारणात गेली. तुम्ही आधी राजकारणात गेलात आणि जात संपून टाकली. मराठीची चूक कुठं झाली? थांबा आता, बडबड करा. मराठी चूक कुठं झाली? मराठी आधी राजकारणात गेली. बाकीच्यांनी काय केलं, याच्यावर आत्मपरीक्षण करा घरी गेल्यावर जरा. बाकीच्यांनी आधी जातीला लय मोठं घेतलं, मग राजकारणात गेले. काय झालं माहितीये तुम्हाला? जात सुधरून बसली, त्यामुळे त्यांना टेन्शन नाही राहिलं. उदाहरणार्थ तुमचं घर आहे, तुम्ही तुमचं घर सुधरिलं, मग तुम्हाला टेन्शन नाही राहिलं बाहेर फिरायला. लक्षात आलं का? तसं झालंय. आपण काय केलं, उलट केलं. आपण आधी राजकारणात गेलो, ते आधी राजकारणात नाही गेले, आधी त्यांची जात सुधरली. इथून पुढच्या काळात आधी जात एकदा सुधरून घ्या. तुम्हाला जिकडे हिंडा तिकडे हिंडा, जात तुमच्या मागे आहे ना. आणि एवढी मोठी जात मागे असल्यावर तुम्हाला कुणीच पाडू शकत नाही. भूमिका बदला. आपण लय चुकीचं काम केलं, म्हणून सरकारने आपला पुरा बोऱ्या वाजेल. कोणचं सरकार येऊन द्या, 75 वर्षातलं
ते काँग्रेस असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, बेसराम असो, सगळ्यांनी देवराच केलाय आपला. कोणीच मराठ्यांच्या चांगल्यावर नाहीये. आधी आता टार्गेट घ्या सगळेजण, आधी जात आणि मग पक्ष. आता तुम्हाला काय करायचं ते सांगतो. 29 ऑगस्टला आंदोलन सुरू झालं. ज्यांना इथं बसून राहायचंय ते फक्त 11-15 जाणायचं. मराठी काय जेवायला कमी पडून देत नाही, त्याची काही अडचण. ज्यांना येणं होत नाही, आपण आपल्या गावात शांततेत रॅली काढून आंदोलनाला पाठिंबा द्यायचा, बस. काहीच करू नका, काहीच करायची गरज नाही. प्रत्येक मराठा अंतर्वालीत एकदा जरी येऊन गेला 29 ऑगस्टच्या नंतर, तरी मराठ्याची एक बी मागणी आता मागत व्हायची नाही, एक बी. मी आता ध्येय घेतलंय की 29 ऑगस्टला निर्णायक शेवटचं आंदोलन करायचं. मराठ्यांची एकही मागणी मागत व्हायची नाही. फक्त ज्या ज्या मराठ्यांचे प्रश्न असतील, अडचणी असतील, त्यांनी 29 ऑगस्टला एकदा घेऊन या. जागेवर बसून त्या तू 50-12 मंत्र्याला फोन करायचं काम नको. यांची वंशावळ समिती कसं काय बदलत नाही ती बी बघू. अरे बाकीच्या राज्यात असं नाहीच आहे. मला तर वाटतं ओबीसीला असंही वंशावळ आहे, ज्याला प्रमाणपत्र काढायचे त्याची वंशावळ. आणि मराठ्याला इतकी लांबच कशामुळे? काय कारण? कशासाठी तुम्ही कायद्यात बदल करू शकता? कशासाठी? पण इथं आमचे आडनावाच्या आडनावाला द्यायला. उदाहरणार्थ इथंही बसलाय पात्रीकरचा पात्रीकर, उदाहरणार्थ फडणवीस साहेब, महत्वाचं आहे तुमच्यासाठी. शक्य चुलते आहेत ना, ते म्हणतात रक्तात. हे आपले विखे पाटील साहेब, मला माहिती तुम्ही बघत असणार. मुंग्या पायाला आल्या, पायाला आल्या मुंग्या नाही, हे टीव्ही बघत असतात. ते म्हणते रक्ताचं नातं द्या. त्याच्या चुलत्याचं निघालंय ना रक्ताचं नातं. का तुला काढून रक्त देतो का बाटली भर? मला काही कळतच नाहीये सरकारचं काय चाललंय. एका जाधवचं निघालं तर दुसऱ्या जाधव द्यायना. ते म्हणतात रक्ताचं नातं जुळेल. एका जगतापाचं निघालं दुसऱ्या जगतापाला द्यायना. ह्या शेळकेचं निघालं की त्या शेळकेला द्यायना. आणि यांच्या कोणत्या रक्ताचे नाते? 29 ऑगस्टला फाईटच होऊन द्या. यांच्या पोटजातीने उपजाती म्हणून यांना मध्ये घातले. यांचं कोणतं रक्ताचं नातं आहे रे? सगळे पाहुणे रावले, सगळे सोयरे आत घातले पोटजातीच्या नावाखाली. किती दिवस यात काढणार तुम्ही मराठ्याला? आम्हाला किती दिवस? त्याची भावकी हे सगळं लिहून दिलं. इथे काय कोण होतं ते दाखवलं ती मोबाईल मध्ये होतं ना. अरे खरंय, हे तुम्हाला कळावं म्हणून बोललोय मी आज अंतरवाली. हा बघ, हे बघा आता रुस्तुम पाटील सूर्यवंशी यांची नोंद सापडली. विखे पाटील साहेब, तुमच्या अधिकारी तुम्ही काय राहू आमदार हे नाही आवडलं राव आपल्याला. रुस्तुम सूर्यवंशीची नोंद निघाली. रुस्तुमला 2 पोट्टे पोरं, एक बयाजी आणि एक रघुनाथ. फडणवीस साहेब, ही मराठ्यावर अन्याय म्हणून मी बोलतोय. मराठ्यांनी पण समजून घ्या, सख्य भाऊ आहेत दोघं, बयाजी सूर्यवंशी आणि रघुनाथ सूर्यवंशी. हे सख्य भाऊ आहेत. रुस्तुमचे पोरं. तुमच्या याच्यात काय म्हणतात सरकारी भाषेत ते तुम्ही समजून घ्या. सुपुत्र, भूपुत्र, चिरंजीव काय असेल. नारायण बयाजी वंशावळ जुळली. प्रमाणपत्र देत नाही म्हणजे तुम्ही पोरग कसं काय दाखल. आता ते गेले मरू, त्यांना केलं असतं कसं पोरग.
काय फडणवीस आहे काय नाही, हसा, नुसते हसा, मरा हो द्या वाटोळे. याच्या आजाची नोंद सापडली, आजार मेलाय म्हणून ते म्हणजे तुम्ही पोरग कस काय. इकडे बोळीतल्याला कळतंय का, बोळीत उभा राहिलेल्याला कळतंय की. सरकारने पाठवलेले आहेत का काय, येवल्या कोण, ही सत्यता आहे. तुम्ही इथं बसताय, समाजाला वेळ देताय, वाटोळ काय व्हायला हे तर ध्यान द्या. तुम्ही का फिरायला पुढची पिढी मरण बर का, मी कवा मरण मला माहित नाही, इतके हाल येत नाही. तुम्हाला याच्या बरोबर एक मुद्दा सांगायचा, मी एखाद्या दिवस असं नसन ही लढाई तुम्हाला पुढे जिवंत ठेवायची बरं का, कायम पिढ्या ना पिढ्या म्हणतोय, मला शब्द देऊन जायचंय. तुम्ही पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला मराठ्यावर संकट आडी अडचण आली, एकमेकाच्या मदतीला धावा, माग कुणी नाही म्हणून इकडून जाऊ नका. घाण सवय लागली आपल्या लोकांना. ते म्हणते पाटील तुमची लय गरज आहे समाजाला, तुम्ही पाहिजे. समजा मी नाहीये 10-20 वर्षांनी कवा गेलो किंवा या 2-4 दिवसात गचकवलं समजा, अरे खमक्या वागायचं शिकाना, कट्टर जरा तुम्ही, कट्टर वागायचं शिकाना. एखाद्याच आपल्या पाठीमाग बळ देणारा नसला तरी आपल्या मराठा समाजाने एकमेकाला साथ देऊन रस्ते जाम करून टाकायचे शिकत जाणार. एकमेकाच्या प्रश्नासाठी रस्त्यावर यायचं शिका, सगळ्यात मोठं हत्यार आहे. मी दिल्लीवाल्याच्या पोराला सुद्धा सांगितलं होतं, काय नाव त्यांचं, ते बसलेले उपोषणला बसलेले, सोनम भाऊ म्हणून आपण आड नावाचं परत ठेवायचं, ते परत माझ्या मग डोके डोक्याला ताप. त्याला सांगितलं हे ग्राउंड सोडून आणि चर्चेला होणार, प्रश्न सुटतो, प्रश्न सुटतो. त्यांनी मान्य केलं, त्या ते अभिजित भैया ते त्यांनी सगळ्यांनी ते मान्य केलं. चल मला ते विषय नाही घ्यायचा, पण सांगायचं तुम्हाला काय उद्देश माझा, अन्याय झाल्याच्या नंतर चीड ही समाजाला आली पाहिजे, तो समाज कधीच मरत नाही. सरकार कोणचं बी असू दे, किती दादागिरी करणार असू दे, किती पण म्हणतो, किती पण म्हणतो, रस्ते जर जाम केले ना हातबलच होऊन जाते, हिंदतेनच कुठं. शेतकऱ्यांनी जर ठरवलं महाराष्ट्राचे रस्ते बंद, 100% कर्जमाफी, 2 लाख नाही, 3 लाख नाही, 3 लाख. तुम्ही मर्दासारखं कट्टर वागायचं शिका ना, शेतकऱ्यावर ध्यानात ठेवा. कट्टर वागायचं शिका, तुमच्या पायात येऊन पडते नाही, पायात. आता 29 ऑगस्टला बघा मराठी कसं करते. आपल्या समाजाला न्याय द्यायचा ना तर कट्टर वागायचं शिकायचं. मेन माणूसच नाही, आता काय करावं, फायबर नाही व्हायचं, लढाई कडीला न्यायची, जे वेळ येईल ती भोगायची, जे संकट येईल त्याचा सामना करायचा, पळून नाही जायचं. आपला प्रमुख माणूसच नाही, मग आपल्या पाठीमागे कोण नाही, समाज आहे ना आपला, समाजच समाजाच्या पाठीमागे उभा करायचा आणि जाम करायचा. नसू द्या नेतृत्व करणारं, नसू द्या पाठ राखण करणारं, नसू द्या बळ देणारं, नसू द्या, समाजाने हे शिका तेव्हा समाज टिकल बर का. लय सोन्यासारखा समाज आहे माझा, लय बलाढ्य, त्याला वाचवायचं शिका सगळेजण. उगा समाजाच्या मागं कोण नाही, आपल्या मागं कोण नाही, त्यांची सत्ता आहे, त्यांची चलते चलते भरती काही नसती. एकदा जर रस्त्यावर आलं ना, चलते भलते काहीच करीत नाही.
आणि मारू द्या. फडणवीसांना अख्खे मराठी मारायचे असले तर मारू द्या. सामना करायचं शिकत जा. सामना करायचं शिका. दळभद्री समाज बनल. दारिद्र्याच्या खाली समाजाला टाकू नका. छत्रपती शिवरायांचा समाज आहे. ताठर वागायचं. आपले आपले कष्ट करायचे. कुणी 10 रुपये द्यावा म्हणून कुणाच्या दारात त्याचे उमरे झिजवायचे नाही. कुत्र्यासारखं दारात न भरायचं. स्वाभिमानाने कष्ट करायचे. पैशावर व्हायचं. कुणाला लुटून नाही. स्वाभिमानाने कष्टानं व्हायचं. मिळतील त्या नोकरी करा. मिळतील ते व्यवसाय करा. शेतीत काम करा कचाकच. आम्हाला त्यांची गरज लागली. काय गरज लागत रे? त्यांनी गेल्या वर्षी 10 लाख रुपयाचं काम दिलं. मग टकुऱ्यावर भेंडू तू त्याला दिलं 10 लाखाचं काम. तुम्हाला काय उरलं खाली? 2 लाख. इतकं हुजूर नाही करायचं कोणाला. आणि त्यांनी काय तुम्हाला 10-5 लाखाचं काम दिलं, उपकार नाही केला. तुम्ही मतदान केलं त्याला. त्यांनी काय उपकार नाही केला तुमच्यावर. समजून घ्या. काय राहिलं 10 लाखात तुम्हाला रोवून रोवून 2-1 लाख रुपये राहतील. किती का सर? 10 लाखाच्या कामात तुम्हाला 2-1 लाख असते. 2-1 लाख रुपये. तुम्हाला हिशोबच सांगतो. 2 लाख रुपये तुम्हाला त्या कामात राहिले. नेत्याने दिल्यामुळं तुम्ही झालात नवीन कॉन्ट्रॅक्ट. तुमचे 10-5 मित्र जमले, म्हणले साहेब आपल्या कॉन्ट्रॅक्टर जाईल. 50,000 गेले पेण्यात. ते टाकले लगेच मित्राला टाकले. तिने खाली राहिले 1.5 लाख. बायको झाकायचो एखादी बार, मला सोनं घेता का? लाख रुपये गेले. खाली किती राहिले? 50,000. साहेब म्हणतो बोर्डर लाव डिजिटल आपल्या वाढदिवस. खाली काय घंटा राहिला तुमचं काय राहिलं? त्याचे पैसे त्यालाच उडून घेतात आणि आपलं आयुष्याचं वाटलं होतं. कुणी काम दिलं म्हणून त्याच्या आधी जाऊ नका. स्वाभिमानी समाज ठेवायचा. स्वाभिमानीच राहायला पाहिजे. मरुस तर हटायचं नाही. दारू फारू बंद करा. हिला कोण कोण ते वर हात करा बरं. दारू कोण कोण ते वर हात करा. साहेब रे हो या काय बरेच नियम पडत. दारू बंद करा. उद्यापासून बंद करून टाका. तुमच्या लेकरा बाळाच्या कामाला येतील तेवढेच पैसे. पैशावाला होता तुम्ही. रस्त्यावर पडल्यावर लोक हसत येत. ते म्हणतात खानदानी देशमुखाचं पोरग होतं, गडीवरचं होतं, पाटलाचं होतं, रोडवर झोपलंय, उचलू नका त्याला म्हणते. उचलू नका म्हणते त्याला. जाऊ दे. जर त्याचे फोटो काढून व्हायरल करा. शहाणपणाच्या भूमिकात या. चटणी भाकर खा, पण इज्जतीत जगायचं आणि कोणाला भ्यायचं नाही. दुमताच काढायचा सगळ्याचा. भ्यायचंच नाही कोणाला. काय करायचं कोणाची? 100 एकटा असला तरी गुरगुरच केलं पाहिजे. वाट नाही जायचं आपल्याला. कोणाच्या भ्यायचं काय संबंध आहे? दादा फादाची मी जिरी. तू दादाचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. इकडचे कोपऱ्यातले बरेच दादा तिकडे कोपऱ्यात गेले. दादा इकडचे थोडे राहिले. दादा त्याला बी आणतो ठेक्याला. दादा फिरायचं टेन्शन घेऊ नका. या बैठकीच्या निमित्ताने सांगतो, आपण आपल्या शेत्या कसा व्यवसाय करा. मिळत्या त्या नोकऱ्या करा. एकजुटीनं समाजाच्या बाजूने उभा राहा. आंदोलनाची भूमिका 29 ऑगस्टला तुम्हाला कळाली होणार. निर्णायक शेवटचं आंदोलन होणार आहे. घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी वेळ द्या. पुऱ्या मागण्याचा तुकडा पडूस तर हटायचा नाही. कोण मुंबई म्हणलं? मुंबई समजणं सोपं नाही बाबा तुम्हाला. आता एका साधा विषय मला माहिती.
मला दिल्लीत गेल्यावर तिथं काही हिंदीत म्हणले ते गाड्यावर बसून लय पळत होतो म्हणजे पोरं. म्हणलं तर मराठी तिला अवघड आहे, ते दिल्लीला येणार आहे. अरे पण दिल्लीला जायचं पटांगणे, हो ना मी बघून आलो, लय सुरू लागणार आहे तुमची. इतकं पटांगण आहे दिल्लीला, मी गाडीत समोर बघितलंच नाही, इकडं बघायचो काय ना म्हणलं हे मोकळे पट्ट्याचं लेच भरून लागायचं का नाही. आणि दिल्लीत जायचं आपल्याला, जायचं का दिल्लीत जायचं आपल्याला. मराठ्यांचं देशातलं अधिवेशन घ्यायचं, देशव्यापी अधिवेशन लय मोठं. एका मराठी घरला नव्हतं काय मला म्हणजे तुम्ही येणार आहे. तिथं एक नेता आहे, त्या नेत्यांनी म्हणलं आम्हाला 3 ग्राउंड द्या. आता विषय निघाला म्हणून सांगतो काय का, त्याला म्हणलं ग्राउंड द्या. म्हणलं बघ लोक किती बसते, ते म्हणलं 3 लाख बसते. म्हणलं दुसऱ्या याच्यात 5, तिसऱ्या याच्यात 75, म्हणजे का पुढे जाणार नाही. ती म्हणून लोक येणार आहेत किती. म्हणलं आता मला पक्का आकडा माहिती हो, 27 लाखाच्या आसपास पोरं येतील, पण नाही येणारे मला माहित नाही का. ती मला 27 लाख का 27,000. मला 27 लाख म्हणा, हजारात मराठी असते वेगळं. तो म्हणला मी नाही ग्राउंड देतो, तुम्ही जर उद्या म्हणले येणे दिले होते ग्राउंड तर मग वाजायचं म्हणजे सगळं मी भाजपाचे म्हणे. कारण ते इतके लोक बसणार दिले तर मी माझ्या काय अंगावर घेऊ म्हणे, मी आपला मागं मागं राहतो ना. मराठी एवढं दडपण बसले, आपण तारीख डिक्लेअर करायची आताच तिथं. आपण मुंबईला पण गेलो असतो, पण अंतराळी तिथले प्रश्न सुटते नाही सुटले तर बघू मुंबईचं. तसंच मला उपोषणावर बाजावर टाकून न्यावं का थोडं माहीत पडलं म्हणून एवढं मोठं पुस्तक करून. मला खात्री आहे मराठी जर त्यांच्या समस्या घेऊन इथं आले जागेवर सक्षमक्ष करून आणि मराठ्यांनी आता यावं. मात्र आता सगळी जबाबदारी आता मराठीने खाली. तुमच्या पिढ्यांना पार आणि लेकरा बाळाच्या आयुष्यासाठी तुमचा जो प्रश्न आहे तो अर्जासहित आंतरवाली घेऊन आपण इथं अर्ज इथं ढिगल घालू. आलेल्या मंत्र्या सांगू या समस्या सोडतावा जाय, नाही तर माघारी तरी येऊन. जवळ मागण्या सुटत नाही तोवर आंदोलन 29 ऑगस्टचं सोडायचं नाही. 29 ऑगस्टच्या आंदोलनाची भूमिका, आंदोलन शांततेत होणार, कोणीही धिंगाणा करायचा नाही. शांततेच्या आंदोलनात ताकद आहे. मी शेवटचं आंदोलन करून सगळ्या राज्यातल्या मराठ्यांचे प्रश्न सोडून टाकतो एका दणक्यात. शांततेत तुम्ही तुमच्या गावात रॅली काढू शकता. नंबर 3, घराघरातल्या मराठ्यांना आजपासून सांगायला सुरुवात करायचा. मराठ्यांनी मीडिया सगळा चालवायचा मोबाईलवर आजपासून. 29 ऑगस्टला आंतरवाली लिहायचे, गच्च भरला पाहिजे महिनाभर. असं घरातल्या मायमाऊलीला आणि वृद्ध माणसापासून पोरांपर्यंत बारीक लेकरापासून असं कोणाला माहीतच नाही आंदोलन 29 ऑगस्टला असं माहित नाही पाहिजे. घरात जायची जबाबदारी इथं बसलेल्या सगळ्या मराठ्यावर आहे. आणि राज्यभरात जे मराठी आहेत त्यांची सुद्धा जबाबदारी. प्रत्येकानं घराघरात गल्ली गल्लीत जाऊन सांगा 29 ऑगस्टला शेवटचं मराठ्यांचं आंदोलन होणार आहे. पण आता प्रश्न मराठ्यांचा शिल्लक ठेवायचा नाही. त्याशिवाय तर भेटत नाहीत. मग उपोषणाशिवाय ते भेटत नाहीत. उपोषण तर होणारच. पुन्हा एकदा सगळ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, याच्यात मतभेद करायचे आता दिवस नाही. 29च्या नंतर करा. मग काही चुकला असेल तर माझ्या 2 तोंडात येऊन हाना. तुमचं चुकलं तर मी एखाद्या हानीन. पण 29च्या नंतर आज आपण मराठा म्हणून वागू, जात म्हणून जातीच्या पाठीशी उभा राहू, ही माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती. कारण 29 ऑगस्टला आता आंदोलनाचा तुकडाच पडायचा आहे. आणि या आंदोलनाचे मतभेद सगळे विसरून या आंदोलनाचा प्रत्येक माणूस घराघरातला साक्षीदार.
प्रत्येक जण घराघरातला साक्षीदार व्हा. कोणीही गैरहजर राहू नका. मागण्या ज्यांना ज्यांना कळाल्या त्यांनी आजपासून त्या सोशल मीडियावर टाकायला सुरुवात करा. कोण अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, कोण व्हॅलिटी देत नाही, कोण ईसीबीसीतून ईडब्ल्यूएस मधून नोकरी लागलेलं आहे, कोण महामंडळातून वंचित आहे, कोणाला सारथीच्या योजना मिळाल्या नाहीत, कोणाच्या नोंदी सापडलेल्या असून मुद्दाम प्रमाणपत्र देत नाहीत, कोणाला गॅजेटियरनुसार अर्ज केलेले असून देत नाहीत. या सगळ्या लोकांनी अर्ज घेऊन अंतरवाली द्या. 28 ऑगस्ट एमपीएससीच्या युपीएससीच्या पोरांना मुदत वाढून द्यायची, त्यांना का घेतलं जात नाही? कोणाकोणाच्या बढतीचे विषय मुद्दाम केले जात नाही, कोणाकोणाच्या अधिसंख्या पदा लाभ दिले जात नाही, कोणाकोणाला एसीबीसीतून ऍडमिशन देत नाहीत किंवा ऑप्शन नाहीत, कोणाकोणाला ओबीसीच्या सवलती सोयी सुविधा दिल्या, हे कोणतं कॉलेज देत नाही? तुम्ही अर्ज केलेला असताना सरकार का देत नाही? हे सगळे प्रश्न आपल्याला सरकारला इथे विचारायचे. त्यामुळे कोणीही विनाकारण गैरहजर राहू उगाच छाती बोलू नका. सगळे एकजुटीने लढू. पुढचे कसे जे आर काढायचे सातारा संस्थांचे, पश्चिम महाराष्ट्रातले, तीही सांगायसाठी 16 ऑगस्टला सगळे अभ्यासक एका जागेवर या. पुन्हा म्हणू नका गर्दीत बोलले नाही, ऐकलंच नाही, आणि लेखीच म्हणणं आणा तुमचं, पुन्हा ती पण ताण नको, आणि सगळे इथंच बसून राहा. पुन्हा असं नका करू.